पुण्याच्या एकता नगरमध्ये कमरे इतकं पाणी भरलं आहे। द्वारका इमारतीच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलं आहे। पुण्यामध्ये जवळपास मुसळधार पाऊस होतोय आणि ज्यामुळे पाणी भरल्याची दृश्य खडकवासला धरणातून विसर्गही वाढवण्यात येतोय। पुण्याच्या एकता नगरमध्ये कमरे इतकं पाणी भरलंय। द्वारका इमारतीच्या पार्किंगमध्येही पाणी भरलेलं आहे। या ठिकाणी नागरिकांना रेस्क्यू करण्यात येते। पुण्यात मुसळधार पावसामुळे पाणी भरले। खडकवासला धरणातून विसर्गही वाढवणार आहेत। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे आणि त्यामुळे पुणे शहरातल्या अनेक भागांमध्ये सध्या पाणी शिरलेलं आहे। सिंहगड रस्त्यावरील ही एकता सोसायटी आहे आणि एकता सोसायटीतली जी द्वारका नावाची इमारत आहे त्या इमारतीच्या पार्किंग मध्ये सध्या पाणी शिरलेलं आहे आणि आपण समोर पाहतोय की नागरिकांना आता या ठिकाणी रेस्क्यू केले जाते। ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी आता वरून खाली आणलेलं आहे। अक्षरशः कमरे एवढं पाणी सध्या या पार्किंग मध्ये आलेलं आहे। थोड्या वेळाने पाण्याचा विसर्ग हा आणखीन वाढवला जाणार आहे आणि त्यामुळे या संपूर्ण भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येते। महानगरपालिकेकडून तशी खबरदारी घेण्यात येते। जे नागरिक इमारतीमध्ये आहेत त्यांना लेखी नोटीस देणार आहेत आणि त्यानंतर त्यांना बाहेर काढलं जाणार आहे। कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाने या ठिकाणी मोठा बंदोबस्त लावलेला आहे। अग्निशामक दल महानगरपालिकेचे जवानही तैनात असलेले पाहायला मिळतात आणि आज दुपारनंतर जर पावसाचा जोर हा आणखीन वाढला तर मात्र पाण्याचा विसर्ग हा आणखीन वाढवला जाऊ शकतो आणि त्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी या सिंहगड रोड परिसरातील जी एकता नगरी आहे या भागामध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी हे सुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। काल दुपारपासून आपण 7 कुटुंब इथून सुरक्षित स्थळी हलवलेली आहेत, कारण त्यातली बहुतांश कुटुंब स्वतःच्या नातेवाईकांकडे गेलेली आहेत आणि 2 ते 3 कुटुंब आपण बॅडमिंटन हॉलला ठेवलेली आहेत। आपण या सर्व सोसायटीला म्हणजे एकता नगरी असेल, निंबज नगर असेल, विठ्ठल नगर असेल, या सोसायट्यांना आपण आता 24 तासापेक्षा जास्त कालावधी उलटून गेलाय की आपण त्यांना सातत्याने आवाहन करतोय, त्यांना आपण अश्युरन्स देतोय की आम्ही आहोत, तुम्ही काळजी करू नका, परंतु आपण सुरक्षित स्थळी हला। ज्या नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला ते स्वतःहून सुरक्षित स्थळी गेले किंवा आपण त्यांना हलवलंय। परंतु आता इथे आपण सोसायटीचे ही अत्यंत सखल भागातली सोसायटी आहे, तिथे 3 ते 4 फूट पाणी आलेलं आहे। आता जेव्हा ह्या नागरिकांनी आवाहन केलं आपल्याला तर आपली जी फायर ब्रिगेडची यंत्रणा आहे त्यांनी कुटुंबांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात झालेली आहे करतोय। आताही आपण त्यांना एक शेवटची अंतिम निर्वाणीची एक लेखी नोटीस सुद्धा सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी आता तरी प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा ही आम्ही पुणे मनपातर्फे सर्वांना विनंती करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।